आम्ही जेव्हा महानगरपालिकेने पाण्याचे कनेक्शन कापले, पहिली गोष्ट म्हणजे महानगरपालिकेने पाण्याचे कनेक्शन कापण्या अगोदर आम्हाला सोसायटीला त्याची कुठलीच नोटीस त्याबाबत दिली नव्हती किंवा काही सूचना दिली नव्हती की बाबा आम्ही तुमचे पाण्याचे कनेक्शन आम्ही कट करत आहोत आणि त्याचं कारण हे हे आहे. आम्हाला त्याची काहीच पूर्वकल्पना त्यांनी दिली नाही आणि डायरेक्टली त्यांनी कनेक्शन कट केले आणि आम्हाला ही गोष्ट कट केले हे का केले हे आम्हाला न्यूज मधून कळलं की त्यांनी महानगरपालिकेने पेपर आउटही केले ती गोष्ट आणि आमच्या सोसायटीचं नावही त्याच्यामध्ये घेतलं. त्याच्यावरून आम्हाला कळलं की बाबा ह्यांचं कारण काय आहे की पाणी कट करायचं. तर मग आम्ही त्याच दिवशी रात्री म्हणजे त्या याच्यामध्ये त्यांनी लिहिलं होतं की बाबा ह्या सोसायटीमधले जवळपास 60 किंवा 65 अंदाजे काही त्यांनी जसं आकडा हे केलेला नाही की बाबा तेवढे टक्के वैयक्तिक मालमत्ता थकबाकी आहे, मालमत्ता करायची वैयक्तिक थकबाकी आहे. आम्ही त्याच रात्री आम्ही कमिशनर साहेब, डेप्युटी कमिशनर, प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंट आणि सीएमओलाही आम्ही पत्र लिहिलं की बाबा तुम्ही जी कारवाई केलेली आहे तुम्ही आम्हाला कुठलीच पूर्वकल्पना दिलेली नाहीये. महत्वाची गोष्ट उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, अगोदरच पाणी पुरवठा कमी आहे आणि त्यात तुम्ही पूर्ण आमचे कनेक्शन डिस्कनेक्ट केलेले आहेत कुठलीही पूर्वकल्पना न देता. आणि महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही कट केले, आमचं पाणी बिल वेळेत भरलेलं आहे सगळं आणि वैयक्तिक मालमत्ती जो थकलेली आहे ते वैयक्तिक प्रॉब्लेम आहे. त्यासाठी तुम्ही सोसायटीच्या लोकांना का हे धरताय, तुम्ही जबाबदार धरताय. मग समजा 100% जर 50-30 अंदाजे 30-40-50% लोकांनी भरलेले आहेत, मग त्या आमच्या सोसायटीची त्याच्यामध्ये काय चुकी आहे. तुमचं काय असेल तर तुम्ही त्या वैयक्तिक मालमत्तांवरती तुमची काय कायदेशीर कारवाई असेल तुम्ही करावी. सोसायटीचा त्यात कुठे अडथळा नाहीये किंवा असेल तर तुम्ही सांगावा. तर त्याच्यामुळे ही जी काही कारवाई महानगरपालिकेने आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता केलेली आहे ते आमचं असं मत आहे की ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. यापुढे प्रशासनाने तुम्हाला काय सहकार्य करण्याची अपेक्षा आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे की बाबा ज्यांच्या काही तुमच्याकडे काही हरकती असतील किंवा ज्यांचे काही थकबाकी आहे त्यांच्याशी तुम्ही वैयक्तिक पाठपुरावा करा. त्यांच्या वैयक्तिक मालमत्तावर तुमच्या कायद्यामध्ये जे बसतं ती तुम्ही कारवाई करावी. पण आमची त्या काही लोकांच्या ह्याच्यामुळे किंवा न भरल्यामुळे ती काही त्यांची वैयक्तिक कारण असेल ते सोसायटीचा विषय नाहीये त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे तुम्ही सोसायटीचा पाणी पुरवठा जेवढ्या लवकर तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही पूर्ववत करून द्यावा ही आमची ऍज अ अध्यक्ष म्हणून या सोसायटीची मागणी आहे. आणि ह्याच्यामध्ये अजून एक मी महत्वाचा मुद्दा मांडेन की जे नळ कनेक्शन आहेत, जे 12 नळ कनेक्शन आहेत हे कोणाही वैयक्तिक नावे नाही आहेत, हे पूर्णपणे सोसायटीच्या नावाने आहेत. मग वैयक्तिक मालमत्ता कराची थकबाकी वसुलीसाठी तुम्ही सोसायटीची कसे काय पाण्याचे कनेक्शन कट करू शकता, हा तर महत्वाचा मुद्दा आहे आमचा याच्यामध्ये. तुम्ही लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला होता की आणि काय त्यांचं म्हणणं आलं? हा, आम्ही लोकप्रतिनिधींकडे पण या गोष्टीचा पाठपुरावा केला. लोकप्रतिनिधींकडून आम्हाला खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटला. कोणाकडे केला होता? आम्ही आमचे जे माननीय आमदार आहेत महेशदादा लांडगे, आम्ही यांच्याकडे पाठपुरावा केला होता. तर त्यांच्याकडूनही प्रॉपर्टी टॅक्सचे जे उपायुक्त आहेत त्यांच्याशी बोलणं, लगेच महेशदादांनी तत्काळ त्यांना फोन लावून त्यांच्याशी बोलणं केलं आणि त्यांना सांगितलं की बाबा त्यांचा जो काही प्रॉपर्टी टॅक्सचा काही लोकांचा विषय आहे तर सध्या अधिवेशन चालू आहे, मी आलो की शनिवारी आपण आयुक्त साहेबांसोबत मीटिंग करू, त्याच्यामध्ये तो आपण मुद्दा मार्गी लावू, पण सध्या तुम्ही त्यांचा पाणी पुरवठा पूर्ववत करून द्या असं महेशदादांनी त्यांना सांगितलं होतं. पण तरीही काही झालेलं नाही. म्हणजे कदाचित प्रशासनावरती कदाचित वचकच राहिलेलं नाही असं काय वाटतंय की काय आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे. आमची जी मागणी आहे की याच्या मेजरमेंट महापालिकेने घेतलेल्या मेजरमेंट नुसार आम्हाला टॅक्स देण्यात यावा. हे जर मेजरमेंट महानगरपालिकेने ज्यावेळेस बिल्डिंग अस्तित्वात आली त्याच वेळेस घेतले असते तर आज ही वेळच आली नसती, कारण आम्ही गेले 3-4 वर्ष पाठपुरावा यासाठी करतोय. आता इंडेक्स महापालिका सांगते की इंडेक्स 2 नुसार आम्ही टॅक्स घेणार, पण इंडेक्स 2 आधी की बिल्डिंग आधी हा मुळात प्रश्न आहे. कारण इंडेक्स 2 ज्यावेळेस आमची बनली त्यावेळेस बिल्डिंगच अस्तित्वात नव्हती. बिल्डिंग तर नंतर बनली, 2-3 वर्ष लागले बिल्डिंग बनण्यासाठी. आणि बिल्डिंग बनल्यानंतर त्याचं कम्प्लिशन लेटर देताना महानगरपालिकेची जबाबदारी होती की त्याचे मेजरमेंट घेऊन मग आम्हाला त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देण्याची. ते महानगरपालिकेने प्रॉपरली केलेलं नाही आणि आता तेच आम्हाला त्रास देत आहेत की प्रॉपर्टी टॅक्स भरा म्हणून नळ कनेक्शन कट करतात. मेजरमेंट घेतलेले आहेत महानगरपालिकेने, त्याच्या फोटोज आम्ही काढून घेतलेले आहेत. ज्यावेळेस मेजरमेंट करायला गेलेले त्यामध्ये 40-50 स्क्वेअर फूट अंदाजे त्याच्यामध्ये कमी येत आहे. तर त्याच्याप्रमाणे अपडेट करून आम्हाला त्यांनी टॅक्स पावती द्यावी, त्याच्यानुसार आम्ही टॅक्स भरायला तयार आहोत.
मेजरमेंट त्यांनी कधी केलं? हे मेजरमेंट त्यांनी फेब्रुवारी 2024 ला केलेले आहे अंदाजे, आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना पत्रव्यवहार केले की मेजरमेंटचे रिपोर्ट देतात. त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर मध्ये त्यांनी आम्हाला पत्रव्यवहार केलेले आहे की थर्ड पार्टी एजन्सी थ्रू आम्ही मेजरमेंट केलेली आहे, आम्ही तुम्हाला लवकरच रिपोर्ट सादर करू. परंतु अजूनही 1 वर्ष उलटूनही आम्हाला अजूनपर्यंत त्यांच्याकडून ना रिपोर्ट आलेले आहे त्याचे, ना त्याचं संदर्भी अपडेटेड पावती आलेली आहे. आज 15 दिवस झाले आम्ही पूर्ण पाण्याच्या प्रॉब्लेम मध्ये आहे, आणि तरीही आम्ही शांत राहतोय. 2 लाईन होत्या तरी आम्ही त्यात ऍडजस्टमेंट करत होतो. पण ही पूर्णपणे गव्हर्नमेंटची किंवा नगरपालिकेची चुकी आहे की त्यांनी आमचे पाईप कट करून स्वतः सोबतही घेऊन गेलेत. म्हणजे हा कुठला न्याय? आमचीच प्रॉपर्टी, आज आम्ही आमचे पाईप जर तुम्ही कट करून सोबतही घेऊन जाताय. त्या दिवशी आम्ही स्वतः समोर होतो, आमच्या समोर त्यांनी पाईप पूर्ण मुळीसारखे बांधले गाडीवर घेऊन गेले. मग हे कितपत योग्य आहे? ती प्रॉपर्टी आमची, ते पाईप आमचे होते. सोसायटीचे पाईप जर तुम्ही घेऊन जाताय, मग काय बोलायचं आम्ही? दुसरी गोष्ट, जर आमचा सर्व सोसायटीच्या वतीने किंवा महिलांच्या वतीने मी बोलते की जर आमचा पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही किंवा आमचे जे खंडित केलेले पाईपलाईन आहे ते जर पूर्ववत केले नाही, तर आम्ही सर्व महिला लहान मुलांसकट, आमच्या मुलांसकट येऊन नगरपालिकेच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहे. जर यामध्ये काही जीवितहानी काही झालं तर पूर्ण जबाबदारी नगरपालिका राहील. हा विचार नगरपालिकेने करावा आणि आमची जी पाईपलाईन आहे ती पूर्णपणे सुरळीत करून द्यावी, हे आमचं सर्व महिलांचं मागणं आहे. पाईपलाईन ह्या सगळ्या कट करून नेल्या. आज 150 ते 150च्या वरती फॅमिलीज राहतो आम्ही. प्रत्येकाच्या फॅमिलीमध्ये 4-4, 6-6 मेंबर आहेत. माझ्या सुद्धा घरात 6 मेंबर आहेत. 2 वयस्कर लोक आहेत. 4 ते 5 दिवसापासून थोडंही पाणी नाही. तर मग काय करायचं आम्ही? ज्यांनी हा डिसिजन घेतला त्यांच्या घरात जर पाणी नसेल तर त्यांची अवस्था काय होईल? तशी आमच्या सर्वांची अवस्था झालेली आहे. आज मुलांचे पेपर चालू आहेत. पेपर चालू असून जे जॉबवाले आहेत ते जॉबला जातात. मग सगळं मॅनेजमेंट हे स्त्रीनी कसं करायचं? हा खूप मोठा प्रश्न आहे, आणि तसं सगळ्या लेडीजला पण ह्या प्रॉब्लेमला फेस करावं लागतंय. जर आमचा पाण्याचा बंदोबस्त लवकरात लवकर केला नाही तर सर्व महिला महानगरपालिकेमध्ये येईल, आणि आमच्या बिल्डिंगमध्ये आग लागली, वयोवृद्ध लोकांना जर काही झालं, याच जबाबदार महानगरपालिका राहील असं आम्ही गृहीत धरू. जो भरलेला नाही तो टॅक्स अगदी थोड्या लोकांनी भरलेला नाहीये, आणि ज्या लोकांनी भरलेला नाही त्यांनी त्यावरती हरकती घेतलेल्या आहेत. नगरपालिकेने जे काय लेटर दिलं होतं की तुम्हाला टॅक्स संदर्भात काही हरकती असतील तर तुम्ही नोंदवा, त्यांच्या लेटरच्याच आव्हानाला आम्ही उत्तर दिलं आणि आम्ही हरकती नोंदवल्यात. त्या हरकती आमच्या एरिया संदर्भात होत्या, त्यानुसार आम्ही त्यांचा फॉलोअप घेतला. त्यानंतर त्यांनी जास्त फॉलोअप घेतल्यानंतर त्यांनी थर्ड पार्टी एजन्सी नेमली नगरपालिकेनेच. त्यानंतर त्याचे रिपोर्ट्स आले, ते रिपोर्ट्स नगरपालिकेमध्ये सबमिट झाले, त्याची फोटो कॉपी आमच्याकडे दिलेली आहे. आणि त्या रिपोर्टनुसार एरिया जो कमी आला त्या कमी एरियानुसार आम्ही त्यांना आवाहन केलं की त्याप्रमाणे तुम्ही आमच्याकडनं टॅक्स घ्या, कारण टॅक्स हा आम्हाला आयुष्यभर लाईफ टाईम भरायचा आहे. तर नगरपालिका त्याला आता विरोध करते. ते म्हणते की आम्ही इंडेक्स 2 प्रमाणेच जो काही टॅक्स आहे तो आम्ही वसूल करणार. आम्ही त्याचं कारण विचारतोय, ते कारण सांगत नाहीयेत. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे आरटीआय टाकला या संदर्भात, आरटीआयला ते उत्तर देत नाहीयेत. तसं पाहिलं तर वास्तविक त्या टॅक्सचा आणि पाणी कनेक्शन कट करण्याचा तसा कुठलाही संबंध नाहीये. आज 150 फॅमिली आहेत, कुणाकडे पाणी शिल्लक नाही आणि त्यांनी 100% पाणी कट केलेलं आहे. पाणी कट करत असताना जेव्हा सेकंड टाइम ते पाणी कट करायला आले त्यावेळेस पाणी सुरू होतं, सुरू असताना त्यांनी पाईपलाईन जागेवर कट केली. ते पाणी पूर्ण वाया गेलेलं आहे. म्हणजे ना सोसायटीच्या कामाला आलं ना नगरपालिकेच्या कामाला आलं, ते पाणी सगळं वाया गेलेलं आहे. त्यानंतर त्यांनी अशी धमकी दिली की जर आता काही झालं तर आम्ही बाहेर जेसीबी आणू आणि मेन लाईन आम्ही उखडून टाकू, हे असं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. काल आम्ही प्रशासनाशी बोललो. काही लोकांनी टॅक्स भरलेला आहे, म्हणजे आम्ही असे काही लोक आहोत सोसायटीमधील ज्या लोकांनी टॅक्स पूर्ण आतापर्यंत आजच्या तारखेपर्यंत भरलेला आहे. तरी सुद्धा प्रशासनानं कारवाई ही वैयक्तिक न करता इंडेक्स 2 हा वैयक्तिक प्रत्येकाचा विषय आहे आणि प्रत्येकाने प्रॉपर्टी टॅक्स भरावा की नाही हा त्या फ्लॅट ओनरचा विषय आहे. तसं असताना सुद्धा मुळात ही कारवाई चुकीची आहे. सोसायटीवर न कारवाई करता त्यांनी इंडिव्हिज्युअल त्यांचा जो काही डिस्प्यूट आहे, म्हणजे त्यांना असं वाटतं फ्लॅट ओनरला की त्यांचं क्षेत्रफळ त्यांना कमी मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांनी हरकती दिलेल्या आहेत आणि त्यांचं त्या पत्रव्यवहार चालू आहे. तर ज्यांनी टॅक्स भरलेला नाही त्या लोकांवर कारवाई न करता त्यांनी सगळ्यांवरती सरसकट कारवाई केलेल्या आहे. मुळात ही कारवाई चुकीची आहे. दुसरी गोष्ट, सगळेच कनेक्शन तोडणं ही तर दुसरी मोठी चूक आहे. आज एकही कनेक्शन अवेलेबल नाही. गेली 4 दिवस झाला आम्ही पाण्यासाठी झगडतोय. म्हणजे टॅक्स पे करून सुद्धा आम्हाला अशी वागणूक मिळत असेल. काल आम्ही भेटलो, प्रशासनाशी भेटलो, त्यांची उत्तर उद्धट आहेत, आरोगंट आहेत आणि त्यांना काहीही पडलेलं नाही. तुम्ही काय करायचं ते करा या शब्दात ते बोलतात. आणि मी माझ्या दोन्ही किडनॅप फेल झालेल्या असून मला पाण्यासाठी रात्री 1-1 वाजेपर्यंत वणवण करावी लागती. तर महानगरपालिकेने यावरती लवकरात लवकर तोडगा नाही काढला
तर मग आम्ही सर्वजण महानगरपालिकेसमोर उपोषणास बसणार आहोत. तर ते कालच घेतो, त्यांनी काय सांगितलं की आम्हाला जर समजा आग वगैरे लागली, पाणी नाही आता, तर काय करायचं. तर तो अधिकारी काय म्हणला, आम्ही स्वतः जबाबदार आहे. मग त्या आग लागल्यानंतर येणार आहेत का, माणसं मेल्यानंतर येणार आहेत का, सरळ उद्धट कुठंही जावा चालू करणार नाही म्हणून असं उद्धट उत्तर दिलं ते. आणि मी स्वतः टॅक्स पे केलेला आहे. मग आम्ही जायचं कोणाकडे, हा प्रशासनाने आम्हाला सांगावं.